Hello, my dear student. In our previous lecture, we discussed the vestigial organ. What are vestigial organ? The remnant, useless, undeveloped structure, ill structure present in the body of a living organism, for example, in case of human being, but may be useful, may be developed in our ancestors are called as a vestigial structure. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असे काही अजूनही पार्ट आहेत ते कधीतरी लाईफ स्पॅनमध्ये लाईफ पिरियडमध्ये हे थोडेसे डेव्हलप होतात, नाही तर ते अनडेव्हलपच राहत असतात, परंतु आपल्या अँसिस्टरमध्ये त्याचा काय आहे उपयोग आहे. वी डिस्कस 3 vestigial organ. Which are these? The first is a tailbone, also called as monkey bone, also called as a coccyx. माकडहाड असा आपण शब्द घेतलेला होता. लास्ट 4 वर्टिब्री ज्याच्यापासून बनलेले आहेत त्याला टेलबोन म्हटलं जातं किंवा कॉकेक्स म्हटलं जातं. टू विच टेल इज अटॅच. द टेल इज युज्ड फॉर मंकी to swing, to balance on the tree, as habit is a arboreal. But in case of human being, habit is changed to terrestrial. So there is no use of a tell. So tell is lost, but bone is remain in the rudimentary form. तो हाड तसंच राहिलेला आहे कारण त्याला अटॅच असणारी टेल आपल्यामध्ये काय झाली, लॉस झाली. आपण अजून एक बघितलं होतं ज्याला अपेंडिक्स असं म्हटलेलं होतं. अपेंडिक्स म्हणजे काय हे सुद्धा बघितलं. लास्ट पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन ज्याला सिकम असं नाव दिलं जातं, ज्याचा उपयोग विच इज युज्ड टू डायजेस्ट द सेल्युलोज. बिकॉज इन केस ऑफ अवर अँसिस्टर लाईक मंकी लाईक ॲनिमल, habit is a herbivorous, used hard fruit and nuts which is rich in the cellulose. Therefore appendix is well developed, but we use a cooked food material. आपण शिजवलेलं खातो. सेल्युलोज आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला डायजेशनसाठी लागत असतं. तिसरा आपण जो पार्ट बघितलेला होता इट इज विजडम टीथ. हे तिन्ही पार्ट आपण बघितले. The fourth example is a ear pinna, which is a vestigial. What is a ear pinna? In case of our ancestor, that is a monkey-like animal, the ear muscles, which is used for movement of ears, किंवा ear pinna. बघा हे जे मसल्स ऑफ इयर पिना असतात की त्याद्वारे काय केली जाते, कानांची हालचाल जी आहे ती केली जाते. आता दीज इयर मसल्स प्रेझेंट इन द इयर पिना आर वेल डेव्हलप इन केस ऑफ मंकी लाईक ॲनिमल, इन केस ऑफ अवर ancestor. But these ear muscles, they are vestigial, they are in a rudimentary form because our ears they are fixed. We do not have a movable pinna. आपला कान हलवत नाही. परंतु पीके सिनेमा जर तुम्ही बघितलेला असेल तर त्यामध्ये आमिर खान दोन्ही कान असे खालीवर करतो. हा जो मोहेबल पिना आहे आपल्याला तसा मोहेबल पिना नाही, कारण आपल्याला ब्रेन जास्त डेव्हलप आहे. आपण सगळ्या साऊंड वेव्स कानाच्या मदतीने कॅच करू शकतो. परंतु हे जे सगळे प्राणी आहेत ते प्राणी आवाजाच्या दिशेने कान काय करतात, हालचाल करत असतात. म्हणून त्यांच्यामध्ये मोहेबल पिना आहे, त्याचे मसल्स हे वेल डेव्हलप आहेत. आपल्यामध्ये मोहेबल पिना आहे का, नाही. आलं लक्षात. म्हणून इट इज ए वेस्टिजल. अँड लास्ट स्ट्रक्चर इज प्लिका सेम्युन्युलॅरिस. सेम्युन्युलॅरिस. का हे प्लिका सेम्युन्युलॅरिस? इट इज ए निक्टेटिंग मेम्ब्रेन ऑफ आय. आता काय आहे निक्टेटिंग मेम्ब्रेन? बघा
आपल्या इथं डोळ्याच्या इथं हात जर लावला तर थोडासा असा सोलन पोर्शन जो आहे तो लागत असतो. याला प्लिका सेमिनॅरिस असं म्हटलं जातं. प्राणी जर आपल्या अवतीभोवतीचे जर बघितले तर त्यांच्यामध्ये हा इथला पोर्शन हा असा चांगला सोलन मोठा हरभऱ्याच्या आकारासारखा आपल्याला दिसत असतो. आपल्यामध्ये आहे का तसं? नाही, कारण हे सुद्धा प्लिका सेमिन्युलारिस इट इज ए वेस्टिजियल वन. आता का बरं आपल्यामध्ये वेस्टिजियल आहे? की आपण जास्त डेव्हलप आहोत, ब्रेन आपला डेव्हलप झालेला आहे. त्या प्राण्यांमध्ये ज्या सगळ्या डस्ट वगैरे जर असेल तर त्या तिथे कलेक्ट होतील किंवा एक प्रकारचं क्लिनिंग पर्पज जो आहे तो या ठिकाणी त्यांच्यामध्ये असेल. म्हणून हे सुद्धा आपल्यामध्ये काय आहे? नॉट वेल डेव्हलप स्ट्रक्चर. क्वेश्चन कॅरीज 3 मार्क. इट इज ए लॉंग आन्सर क्वेश्चन. Define vestigial organ or what are vestigial organ? Explain with suitable example. Definition carries 1 mark. 2 example carries 1. So question carries 3 mark. Or question may be asked, what are vestigial organ? Which are the vestigial organ present in the human body? Question carries 2 mark. Write down definition first, vestigial organ, and give any 1 or 2 example. Here we discuss a 5 example: tailbone, appendix, wisdom teeth, ear pinna, and plica seminularis. So this is the remaining part of vestigial organ. Here we will stop. In our next lecture, we start with the next evidence. Thank you.